हे पापलेट फ्राय करण्यासाठी पापलेटच्या फोडी तुकडे कापून साफ करून घेतलेत. हे 24 तुकडे आहेत आणि हे 2 वेगळ्या पद्धतीचे मासे आहेत. पण ह्याला आता मॅरिनेट करण्यासाठी याच्यात टाकायचं आहे मीठ. एवढं मीठ टाकायचं आहे, 2 चमचे, लगभग 2 चमचे. अख्ख्या लिंबूचा, हा 1 लिंबूचा रस आहे. आणि थोडी हळद. 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा अर्धा चमचा मसाला म्हणजे लाल तिखट. मच्छीला हळद मीठ मसाला लावून झाला, लिंबू पाणी की पाणी थोड्या वेळानं सुटतो मच्छीला, तो ओतून टाकायचा. आणि तो ओतून टाकल्यावर मग दुसरे मसाले टाकायचे. असं त्याला सगळीकडे मसाला लावून घ्यायचा. आणि किती वेळ ठेवायचं मॅरिनेट करायला? 10 मिनटं ठेवायचं मॅरिनेट करायला. हे आपण मॅरिनेट करायला ठेवलेल्या मच्छ्या, त्याचं आता ती डिश थोडीशी अशी वर केली की त्याचं सगळं पाणी निघून आले ते दिसतंय. ते आता ओतून द्यायचं. ते आता पाणी ओतून टाकलं आहे. पण असं समजू नका की सगळा मसाला ओतून गेला आहे, कारण मॅरिनेट करायला ठेवलं त्या मच्छ्यांना ऑलरेडी सगळा मसाला लागला आहे. पण ते जर पाणी ओतलं नसतं तर तळताना त्या मच्छ्या नीट तळल्या गेल्या नसत्या, म्हणून ओतून टाकायचं. आपल्याला आता याच्यात वेगवेगळे मसाले टाकायचे आहेत. 1 चमचा लाल मसाला म्हणजे लाल तिखट, चिमूटभर हळद, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, बेसन 1 चमचा, लहान चमचा असतो ना तो 1 चमचा, आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा लहान. बेसन आणि आलं लसूण पेस्ट, थोडं मीठ टाकायचं. याच्यात थोडंसं मीठ टाकावं लागणार, कारण आपण पाणी ओतून टाकलं ना, त्यात मीठ गेलं. अर्धा चमचा थोडंसं मीठ टाकायचं. चिमूटभर बोलू शकतो, 2 चिमूटभर. हां 2 चिमूटभर मीठ, लगभग अर्धा छोटा चमचा. आता हे सगळे मसाले मच्छीला लावायचे. आणि तांदळाचं हे नीट मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे सगळं आता मिश्रण त्याला लावून घेतलंय. आणि हेच सगळे मसाले वापरून कुठलीही मच्छी तुम्ही फ्राय करू शकता. 2 3 4 5 म्हणजे लागेल तसा टाकायचा मच्छीला. आपल्याला मच्छी शॅलो फ्राय करायची आहे, त्याच्यामुळे जेवढं तेल लागतं तेवढं घ्यायचं. लगभग इथे साधारणतः 6 छोटे चमचे तेल घेतलं आहे. आता मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. रवा पण घेऊ शकता तुम्ही तेवढ्याच प्रमाणात, पण इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे. आणि आपण मॅरिनेट केलेली मच्छी आहे ती त्याच्यात एकदम त्याचं कवर बनवून घ्यायचं तांदळाच्या पिठाचं, त्याच्यात बुडवून. आणि तेल गरम झालं असं वाटलं की 1-1 फोडी त्याच्यात टाकायच्या. बघा अशा. पहिला बारीक करून ठेवायचं, गॅस बारीक करून ठेवायचा, नंतर मोठा करायचा. मध्ये मध्ये बारीक, मध्ये मध्ये मोठा. हे दाखवतेस का बुडवून टाकते ते, त्याच्यात बुडवते ना, कसं बुडवते. तेलात बुडेल एवढी मच्छी टाकायची. तेल तव्यात असेल त्याप्रमाणे मच्छी टाकायची.
ही मोठ्या गॅसवर शिजू द्यायची. नंतर एक मच्छी उलटून बघायची झाले का, म्हणजे चांगला लालसर झाले का, चांगला कवर झालाय का असं बघायचं आणि मग उलटायची सगळं. आता गॅस मोठा करायचा थोडा वेळ, नंतर उलटायच्या टायमाला बारीक करायचा. बघायचं मच्छी तशीच तळून द्यायची, शिजून द्यायची, त्याला हलवायचं नाही. तसं कवर नीट शिजून द्यायचं, त्याच्यावर बसू द्यायचं. आता बारीक करायचं गॅस आणि मच्छी आता तयार झाले, उलटी करायची अशी. बघ त्याचा कलर थोडासा ब्राऊन झालाय, लालसर लालसर ब्राऊन. हे. किती वेळ शिजून दिलेली? 10 मिनिटं. 10 मिनिटं शिजून दिलेली, पण काळजी घ्यायची की ते करपू नये. हां, म्हणजे 7 मिनिटात पण तुम्हाला वाटलं की शिजायला लागले तर परतून बघायचं हां, एक बघायची मग. की शिजली आहे की नाही शिजली आहे. हे कशी मस्त झाली ग. या सगळ्या परतून घेतल्या आहेत आणि आता गॅस थोडासा मोठा करायचा, ते शिजून द्यायचं, जेणेकरून वरचा भाग जो खाली गेला आता तो पण शिजेल आणि असाच लाल कलर होईल त्याचा. उलटी बाजू पण जवळजवळ 5 मिनिटं शिजत ठेवायची. पण आपण ना मध्ये मध्ये एखादी उलटून बघायची की शिजली आहे की नाही. याच्यात परफेक्ट असं टाईम असा नसतो, मच्छीच्या आकारावर पण डिपेंड असतं किती तळते शिजते वगैरे. तर आता ही बघा, आता ही शिजते, तर उलटून बघतोय आपण की हां कलर तसा दिसायला लागलाय म्हणजे शिजली आहे. आता गॅस कमी करायचा. आता ती मच्छी झाली आहे. आता साईडला करून ठेवायची. आता ह्या अशा साईडला करून ठेवायच्या, म्हणजे काढून ठेवायच्या. म्हणजे तेल मम्मीला सवय म्हणून ती बाजूला करून तेल ठेवते. नितळायसाठी. हां, तेल नितळायसाठी ठेवलं जातं हे. आता मच्छी ज्या उरलेल्या आहेत त्या टाकायच्या त्याच्यात. आता त्याच्यात उरलेल्या मच्छी ठेवायच्यात. या मच्छ्या तेल गळून जाण्यासाठी ठेवल्यात बाजूला. तुम्ही नितळून बाजूला काढू ठेवू शकता. हे परत तसंच त्याच्यात बुडवून, तांदळाच्या पिठात बुडवून तेलात टाकते. अशा सगळ्या मच्छ्या तळून घ्यायच्या. आणि आता बारीक केलाय गॅस. तेल तापलाय ना, जास्त तेल तापलं की बारीक करायचं. नाही तर आवरण शिजायच्या आधीच करपायला लागतं. भरपूर तेल टाकला की मच्छी चांगली तळली जाते. कुरकुर की मगाशी सांगितलेलं अंदाजाने तेल टाकायचं आहे. आता बघा याच्यात दुसरी लॉट टाकली मच्छीची, तेल थोडंसं कमी वाटतंय, तर आपण वरतून तेल असं टाकायचं. ह्याचं तेल पूर्ण निघालंय, तर या बाजूला काढून घ्यायचं. काढताना खाली टिश्यू पेपर पण ठेवू शकता, म्हणजे एकदमच तेल निघून जाईल. इथे ऑलरेडी बाजूला ठेवलेलं म्हणून त्यातलं तेल निघून गेलंय आधीच. अजिबात तेल राहिलेलं दिसत नाहीये, पण तुम्ही खाली टिश्यू पेपर ठेवू शकता. सगळ्या मच्छ्या तयार झाल्यात, तळून काढल्यात सगळ्या. ही पापलेट मच्छी आहे, इंग्लिशमध्ये पॉम्फ्रेट असं म्हणतात.